सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असून तुमच्या आर्थिक अडचणी कमी होतील. तुमच्या कामामध्ये नशिबाची साथ राहणार आहे. जे काम तुम्ही करत आहात त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. प्रवासाचा तुम्हाला आज योग आहे, परंतु तुम्ही थोडंसं सावध राहा. फार दिवसांपासून व्यवसायामध्ये तुम्ही स्वतःचं स्थान मिळवण्याचा संघर्ष सुरू होता, तो आता कमी होईल. कामामध्ये तुम्हाला अपेक्षेप्रमाणे यश मिळेल असं वाटतंय. तुमची इच्छा काही प्रमाणात का होईना पूर्ण होईल, तुम्ही प्रयत्न करत राहा. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा शुभ असून मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. काही खरेदी करण्याचा विचार जर तुमचा असेल तर जे अत्यावश्यक आहे तेच खरेदी करा. कामाच्या बाबतीमध्ये तुमचा फोकस चांगला आहे, तेव्हा नवीन प्रोजेक्ट मिळण्याचे योग तुम्हाला जुळून येत आहेत. अनेक गोष्टी तुमच्या बाजूने घडत आहेत, फक्त संयम ठेवा आणि काम करत राहा. घरामध्ये एखाद्या मंगल कार्याची चर्चा होऊ शकते. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी करिअरमधील प्रगती कशी टिकवून ठेवता येईल ते महत्त्वाचं आहे. आर्थिक स्थितीमध्ये तुमच्या सुधारणा होईल. तुमचं ग्रहमान अगदी उत्तम राहील. अनपेक्षितपणे तुमच्या प्रगतीचा वेग हा अफाट असेल. नोकरी असो किंवा व्यवसाय, तुम्ही असे काही वेगानं पुढे जाणार आहात की सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसेल. विरोधक आज काहीही करू शकणार नाहीत. तुमच्या कामावरील फोकस तुमचा कमी होईल अशी कुठलीही गोष्ट करू नका. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा जास्त मेहनतीचा आहे. व्यवसायामध्ये तुमचं काम वाढत असून तुम्हाला जास्त वेळ त्यासाठी द्यावा लागेल. तुमच्या सहकाऱ्यांना तुम्ही समजून घ्या, तसेच त्यांचे विचार ऐकून घ्या. कदाचित त्यामधून काहीतरी सकारात्मक घडेल. अहंकारामुळे काहीही साध्य होत नाही हे लक्षात ठेवा. कामामध्ये तुमचा फोकस वाढवावा लागेल, तरच तुमचे प्रोजेक्ट वेळेमध्ये मार्गी लागतील. सखोल विचारानं तुम्ही जर निर्णय घेतले तर भविष्यामध्ये तुम्हाला मोठा लाभ होईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा थोडासा ताणतणाव घेऊन येतोय, तेव्हा तुम्ही सावध राहा. अतिविचार कुठल्याही गोष्टीत करणं टाळा. व्यवसायाच्या बाबतीमध्ये थोडासा ताण तुमचा वाढतोय, तो कमी करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला मात्र आवश्यक आहे. नोकरी व्यवसायामध्ये तुमची जबाबदारी तुम्हालाच पूर्ण करावी लागेल. फार दिवसांपासून कामामध्ये अस्थिरता जाणवते. असं का होतंय ते तुम्ही शोधून काढा. तुमची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारत जाणार आहे. कामाचा तुम्हाला कंटाळा आला किंवा मला जास्त काम का दिलं जातं असा विचार करणं बंद करा. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीचा स्वामी बुध हा दशम स्थानात येऊन मंगळासोबत आहे, तेव्हा दिवसभर तुम्हाला धावपळ, सरकारी ऑफिसमध्ये चक्रा मारणं हे काम वाढणार आहे. जे काही काम तुम्ही हातात घ्याल ते अगदी उत्साहानं पूर्ण कराल. प्रत्येकाची वेळ येते हे लक्षात ठेवा. चांगली संधी तुम्हाला मिळाली तर त्याचा लाभ घ्या. आर्थिक बाबतीमध्ये गुंतवणूक करणं चांगलं आहे, परंतु जाणकारांचा सल्ला तुमच्यासाठी मोलाचा ठरेल. दरम्यान तुमची मेहनत सकारात्मक परिणाम तुम्हाला देईल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीनं आज सावध राहावं आणि कामातील फोकस वाढवावा. सतत विचार केल्यामुळे तुमचा ताणतणाव वाढू शकतो, तसेच अतिविचार करणं
हे धोकादायक आहे, लक्षात ठेवा. वाईट सवयींपासून तुम्ही दूर राहा, तसेच भविष्याचा विचार करून निर्णय घ्या. तरच तुम्हाला सकारात्मक गोष्टी घडताना दिसतील. तुमच्यामुळे कामामध्ये काही त्रुटी निर्माण झाल्या असतील तर आधी तुमची चूक मान्य करा. चुका सुधारून मेहनतीनं तुमचे प्रोजेक्ट पूर्ण करा. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये विरोधक उभेच आहेत, परंतु कामाच्या वेगाचा अनुभव आणि हुशारी यामुळे शत्रूवरती तुम्ही सहजपणे मात कराल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून खुश खबर मिळण्याचे तुम्हाला योग आहेत. तुमचं काम वेळेत पूर्ण होईल, फक्त जास्त मेहनत तुम्हाला करावी लागेल. जुने वाद तुमचे संपणार असून वरिष्ठांशी संबंध तुमचे सुधारणार आहेत. ऑफिस असो किंवा घर, तुमची परिस्थिती बदलते, त्यामुळे नवीन योजना तुमच्या यशस्वी होतील. ऑफिसच्या कामाचा थोडासा ताणतणाव तुम्हाला असेल, परंतु बाकी वातावरण मात्र ठीक राहील. तुम्ही नकारात्मक विचार करणं टाळा, म्हणजे पुढे जाणं सोपं होईल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीची व्यवसायामध्ये चांगली प्रगती असून तुमचा आत्मविश्वास वाढेल. ऑफिस किंवा घरी जे काही काम करताय तिथे निष्काळजीपणा करू नका. तुमचं पेमेंट रखडलेलं असेल तर ते मिळण्याचा योग आहे. नवीन संपर्कामधनं तुम्हाला लाभाचे योग आहेत. भूतकाळातील अनुभवाचा तुम्हाला फायदा होईल आणि तुमच्या समस्या सहजपणे मार्गी लागतील. संध्याकाळी कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी ग्रहस्थिती उत्तम असून नोकरी असो किंवा व्यवसाय तुम्हाला चांगल्या बातम्या मिळतील. तुमचा मान सन्मान वाढणार असून सामाजिक आणि धार्मिक कार्यात भरपूर काम तुम्ही करणार आहात. धार्मिक ठिकाणी जाण्याचा योग असून सासरकडून तुम्हाला मदत मिळेल. खरेदी विक्रीच्या व्यवसायामध्ये विशेष लाभ तुम्हाला असून दिवसभर तुम्हाला सुख समृद्धीचे योग आहेत. तुमच्या घरातील वातावरण आज सकारात्मक राहील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी कामामध्ये प्रगती उत्तम आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावरती खुश होणार असून कौतुक तुमचं करणार आहेत. तसेच प्रमोशनचे योग देखील जुळून येत आहेत. आत्मविश्वास तुमचा द्विगुणित झाल्यामुळे कामात तुमचा वेग वाढेल. तुम्ही आयात निर्यातीचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर पुढे व्हा. वेळेचे योग्य उपयोग आणि नियोजन करा, म्हणजे तुमची कामं मार्गी लागतील. अध्यात्म आणि धर्म या विषयांबद्दल तुमची रुची वाढणार आहे. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आज काही सकारात्मक गोष्टी घडतील. काही वाद सुरू असतील तर ते कमी होतील. अनेक संधी येतील, त्याचा लाभ घ्या. गुप्त शत्रू अचानकपणे सक्रिय होणार आहेत, तेव्हा सावध राहा. तुमच्या स्वामीचा गुरु हा शुभ स्थितीत असल्यामुळे प्रगतीचे मार्ग खुले होणार आहेत. अध्यात्मामध्ये तुमची रुची वाढणार असून त्या संदर्भात अभ्यासाला सुरुवात तुम्ही कराल. कोणालाही तुम्ही पैसे उधार देऊ नका, कारण ते पुन्हा परत मिळणं कठीण आहे. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.